मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजपला मुंबईमध्ये 150 जागा लढायच्या आहेत, तर दुसरीकडं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना 50 आणि 27 जागांचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आलेला आहे. आणि या प्रस्तावाला दोन्ही पक्षांनी विरोध केला आहे, कारण शिंदे गटाला मुंबईमध्ये 80+ जागा ह्या लढायच्या आहेत. आता भारतीय जनता पार्टी सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जिंकण्याची भाजपची किती दिवसाची मनशा आहे, किती मोठी सल त्यांच्या मनात आहे की गेल्या वेळेस ते थोडक्यात राहून गेले होते. आणि आता एकनाथ शिंदे यांची 50 जागेंवरती बोळवण करण्याचा प्रयत्न भाजप करते. कारण मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की भारतीय जनता पार्टी आपल्या सोयीनुसार राजकारण करते. मुंबईमध्ये त्यांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करायची, कारण शिवसेनेची ताकद मुंबईमध्ये आहे. दुसरीकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना त्यांना लढायचं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला स्वतंत्र लढायचं आहे. नवी मुंबईतसुद्धा भाजपला स्वतंत्र लढायचं आहे. म्हणजे या सर्व जे बी जे पीचे जे पॉलिटिक्स आहे, बी जे पीचे जे संधी साधू राजकारण आहे, एकनाथ शिंदे यांना माहिती आहे. आणि त्याचमुळं एकनाथ शिंदे हे 50-80 जागेंवरती अडू नये, कारण त्यांना माहिती आहे जर आपण यांना जास्त जागा दिल्या तर जशी राज्यामध्ये आपल्याकडे बार्गेनिंग पॉवर नाही आहे, तशी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रातले जे इतरत्र महानगरपालिका आहे तिथंसुद्धा आपल्याकडं बार्गेनिंग पॉवर राहणार नाही. आणि हे फक्त मुंबईपुरतं नाही आहे, तर राज्यातल्या जेवढ्या 29 महानगरपालिका आहेत आणि त्यातल्या ज्या प्राईम महानगरपालिका जिथं शिवसेनेची ताकद आहे, मग त्यामध्ये कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिका असतील, मीरा भाईंदर वगैरे, त्यानंतर नाशिक असेल, त्याचबरोबर संभाजीनगर असेल किंवा मुंबई असेल, पुणे, पिंपरी चिंचवड, ह्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त स्वतःला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे.